नमस्कार मित्रांनो, आज पूर्ण महाराष्ट्र भगव्या रंगात नावून निघाला आहे. आपल्या सर्वांचे आराध्य दैवत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं आजच्या लॉगमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका अशा प्रवासावर जिथे तुम्हाला दिसेल शिवभक्तांचा उत्साह, ढोल ताशांचा गजर आणि महाराजांच्या विचारांचा वारसा. चला तर मग अनुभवूया शिवजयंतीचा हा सोहळा. जय जिजाऊ जय शिवराव. मित्रांनो, मी आज माझ्या जुन्या शाळेत चाललोय शिवजयंती निमित्त. आपल्यासोबत ही गँग आहे मित्रांनो, आणि एका फौजीसाठी शिवरायांचे विचार काय आहेत आपण या लॉग मध्ये बघणार आहोत. कधी विचार केलाय का, जर महाराज नसते तर आज आपण कुठे असतो? ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं, ज्यांनी स्त्रियांचा सन्मान आणि शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला, त्या राजाचा आज वाढदिवस. आजचा हा लॉग फक्त एक सेलिब्रेशन नाही, तर त्या महापुरुषाला दिलेली एक मानवंदना आहे. हा उत्सव पाहून ऊर अभिमानाने भरून येते. भूमि पर सर्वस्व न्यौछावर करके बचाएंगे अपनों की प्राण, ऐसे वीर धरती पुत्र महाता गौरव के दक्षिण के शेर श्री 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 छत्रपति शिवाजी महाराज. लोग वसीयत में बहुत सारी चीजें छोड़ के जाते हैं, मैं तेरे लिए कर्ज छोड़ के जा रहा हूँ, इस बेटे की आजादी. हे तेच अजय व्यक्तिमत्व, ज्यांनी स्वराज्यासाठी आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब सांडला, ज्यांच्या तलवारीच्या एका वाराने सह्याद्री थरथरला, ते म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरे. खतरे में है और उसे बचाने हम खुद जाएंगे. महाराज, आपके लिए कुंडा ये तालियां जीत के आएगा. तानाजी, तुम इस मुहिम पर नहीं जा सकते. तुम्हारे घर में स्वराज्य की शपथ इस शादी से कहीं बढ़कर है. लहरा दो ये भगवा झंडा और कर दो ऐलान, पहले शादी कोंडाना की, फिर मेरे लाइबा की. मानाचा शेवटचा मुजरा स्वीकार करावा. गड आला, पश्चिम हो गेला. लाखों का पालनहार उस दिन फूट फूट कर रोया था. कोंडाना को जीत कर तानाजी भगवे में समाया था. आले किती गेले किती, उडून गेला बरारा, उडून गेला बरारा. संपला नाही अन संपणार नाही माझ्या शिवबाचा दरारा, माझ्या शिवबाचा दरारा. सागराचे पाणी कधी अटत नाही, स्वराज्याची आठवण कधी मिटत नाही, स्वराज्याची आठवण कधी मिटत नाही. हा जन्म काय हजार जन्म झाले तरी नाद शिवरायांचा सुटत नाही, नाद शिवरायांचा सुटत नाही. एक अजय बळभाऊ बारसकर यांचा मुलगा आर्मीमध्ये दाखल झाला. मला सांगावंसं वाटतंय की मी ज्या ज्या वेळेस आजूला बघत होतो, परंतु अतिशय कष्टाळू आणि या तरुण वर्गाने शिकण्यासारखे, खरं शिकण्यासारखं आहे आजूला. कारण त्याने एक जिद्द धरली होती. मला वाटतं त्याला 2 तो फेल गेला होता, परंतु त्याने त्याची जिद्द सोडली नाही की तो म्हणे मी काही करेल, परंतु मी आर्मीमध्ये दाखल करेल. आणि त्याने ते दादा बसलाय, अजय दादा. कोण कोण ओळख, सगळे ओळखतं ना? तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की आपला गावातील एक युवक, तो काही दिवसांपूर्वी सीआरपीएफ मध्ये सिलेक्शन झालेले आहे. तो दिनांक 21 फेब्रुवारी पुणे येथे ट्रेनिंग साठी जाणार आहे. त्यानंतर तो ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर आपल्या कर्तव्यावर जाईल.
तरी अजय बाळू मारसकर याला पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जाऊ अशी आमच्या ग्रामस्थ मसुर्ली यांच्याकडनं तुला खूप खूप शुभेच्छा देतो. तुझं पुढचं आयुष्य यशदायी जावं, तुझ्या हातून देशाची, आईवडिलांची सेवा घडो अशी आमच्या मसुर्ली ग्रामस्थांच्या वतीनं तुला शुभेच्छा देतो. बेस्ट ऑफ. भावांनो, याच कारणामुळे मला एडिटिंगला वेळ मिळाला नाही. तर शाळेवरचा कार्यक्रम झाला आणि मित्राच्या घरी याच खुशीमुळं पुरणपोळ्या ठेवल्या होत्या, तर तिथं गेलो आस्वाद घ्यायला. आपल्या गावात पण दरवर्षीप्रमाणे शिवजयंती उत्साहात साजरी होती. आज तुम्हाला इतिहासात घडून गेलेल्या व आजही अब्जावधी लोकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या एका महाराजाबद्दल सांगणार आहे. ज्याचं नाव ऐकलं तर अंगावर शार येतात, अंगात रक्त सळसळते, छाती अभिमानाने भरते, छातीचं बळ येतं. असा एक राजा जो रयतेसाठी लढला, असा एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला, असा एक नेता जो लोकहितासाठी लढला आणि असा एक वीरपुत्र ज्याने स्वराज्याचा पाया रचला. महाराष्ट्राच्या राज्याचे संस्थापक म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. त्यांच्याबद्दल मी 2 शब्द सांगणार आहे. शिवजन्मपूर्वीच्या महाराष्ट्रावर अनेक पराक्रमी सत्य राज्य करीत होते. कुतुबशाही, निजामशाही, आदिलशाही, मुघलशाही अशा अनेक परकीय सत्या दुमकाळी मारत होत्या. लाखो मराठा सैनिक नाहकून मारले जायचे. स्त्रियांच्या अब्रू चवटीवर येत होता, स्त्रियांच्या कुंकवाचा धनी जात होता, शेतकऱ्याचा कोणी कैवारी नव्हता, मराठा माणसावर अन्याय अत्याचार होत होता. अशा परिस्थितीत महाराष्ट्राला हवा होता एक झगमगता अंगार. अखेर ती वेळ आली आणि महाराष्ट्राची गर्जना झाली. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा हिरा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला. जिजाऊच्या पोटी एक सिंह जन्मला. जिजाऊच्या पोटी शिवरायाचा जन्म झाला आणि असं म्हणा कित्येक वर्षापासून अंतरात चाच पडणाऱ्या या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले. जिजाऊच्या संस्काराखाली शिवराय हळूहळू वाढू लागले. जिजाऊंनी शिवरायांना सत्यासाठी व न्यायासाठी लढायला शिकवले. अशी शिकवण जिजाऊकडून शिवरायांना मिळत गेली. म्हणून मला असं वाटते तुमच्या कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणार. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक योद्धा नव्हते, तर ते दूरदृष्टी असलेले एक शासक होते. जय जिजाऊ. धन्यवाद. तानाजी मालुसरे शिवरायांचे एकनिष्ठ मावळे होते. आज मी भारत मातेचा एक छोटासा सेवक होतोय. रक्तातील तोच मराठा बाणा घेऊन निघालोय देशाच्या रक्षणाला. जय शिवराय, जय हिंद. आज छत्रपती शिवाजी महाराज हे जर नसते तर आज आम्ही इतकं स्वातंत्र्याने जगतोय, इतकं स्वातंत्र्याने जगू शकलो नसतो. खुशीने येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली. मसुर्ली गावाचे सर्व ग्रामस्थांचे आयोजकांच्या वतीने आभार मानतो.